कधी येणार असं म्हणता म्हणता अखेरीस पाऊस आला आणि सगळे अर्थातच सुखावले। शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला, पण इकडे मुंबईकर मात्र नेहमीप्रमाणे खड्ड्यात पडला। विश्वास बसत नसेल तुमचा तर ही पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालेली दृश्य बघा। चक्क महापौरांच्या समोर हे सगळं घडलं। यंदा मुंबई महापालिकेने 250 कोटी रुपये नाले सफाईसाठी खर्च केले। गटारांची सफाई वगैरे सगळ्यासाठी हे पैसे त्यांनी घातले, पण या 250 कोटींच्या नाले सफाईमध्ये कोसळण्याची वेळ तेच पैसे देणाऱ्या मुंबईकरांवर आली आहे। महामुंबई, मेगा मुंबई, मॅक्झिमम सिटी असं म्हणताना मोठे मोठे विमानतळ, मोठे पूल, मोठ्या मेट्रो लाईन्स उभारताना त्या खालच्या खड्ड्यात किती पाणी साठतंय, टोलेजंग इमारती उभारताना त्यासाठी आकसलेल्या नाल्यांमध्ये किती कचरा साठलाय, यंदाच्या पावसाळ्यात त्यातनं पाणी निचरा होणार आहे का, हे सगळं पालिका पाहत नाहीये। आणि हा थेट आरोप आम्ही करतोय कारण त्याचा पुरावा आज समोर आलेला आहे। मुंबई पहिल्याच पावसात तुंबलीये। आम्ही जाब विचारतोय, पण आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय करतायत? आज महापौरांसमोर एक सर्वसामान्य माणूस कंबरभर खोल मॅनहोलमध्ये पडतो। नशीब बलवत्तर म्हणून तो वाचलाय। माझ्या राहत्या घरासमोर अजूनही स्टॉर्म ड्रेनेज बांधायचं काम सुरू आहे। पाऊस पडलेला असताना, पाऊस सुरू झालेला असताना अनेकांच्या घराशेजारचे नारे अजूनही स्वच्छ झालेले नाहीयेत। मग 250 कोटी गेले कुठे? खर्च झाले कुठे? कसली कंत्राट दिली गेली? आमचे पैसे कंत्राटदारांच्या घशात का घातले गेले? कसे त्यांना दिले गेले? या सगळ्याचं उत्तर आम्हाला मिळणार आहे की नाही, त्याच संदर्भात आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे गणेश खणकर, जे महापालिकेतले गटनेते आहेत भाजपचे। आपल्यासोबत महापालिकेतले मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार आहेत आणि आपल्यासोबत उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे सुद्धा आहेत। आपण सुरुवातीला विरोधकांच्या प्रतिक्रिया या सगळ्यावरती आलेल्या त्या ऐकूया। मुंबईकरांना तुम्ही सांगितलं होतं ना की एकही ठिकाणी मुंबईमध्ये पाणी साठणार नाही, मग त्यांना आता तुम्ही जाब आम्ही जर विचारलं तर तुम्हाला काय एवढं झोंबते? हे त्यांना स्पष्ट रीतीने सांगावं लागणार आहे की नाले सफाई झालेली नाहीये। या नाले सफाईमध्ये पण देखील कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांच्या बरोबर बाजूनी राहून या सत्ताधाऱ्यांनी निर्णय घेतला। मुंबईमध्ये तुंबई होणं हे अनेक वर्ष होते आणि तेव्हा सगळं खापर हे सेनेवर करायचं। आता गेले कित्येक वर्ष कुणाचं सरकार आहे? ज्यांचं सरकार आहे त्यांना उत्तर द्यावं लागेल आता, कारण का आता सरपंचापासून प्रधानमंत्र्यापर्यंत सगळी सत्ता त्यांचीच आहे ना। आणि थोडके नाही, 12 वर्ष त्यांची सत्ता आहे देशात आहे। त्याच्यामुळे 70 वर्ष आता हिशोब काढणं बंद करा आणि स्वतःचा 12 वर्षाचा हिशोब द्यायची वेळ आलेली आहे। मला सुरुवातीला जायचंय, आपण सत्ताधाऱ्यांकडे सगळ्यात शेवटी जाऊया। मला सुरुवातीला जायचंय यशवंत किल्लेदार यांच्याकडे। यशवंत किल्लेदारची मुंबईच्या रस्त्यांवरती काय परिस्थिती आहे हे आपण सगळ्या टीव्ही चॅनल्सवर बसतायत, कदाचित तुम्ही सुद्धा रस्त्यांवरनं फिरला असालच। काय म्हणायचं काय या सगळ्याला? आम्ही मतदार म्हणून जाब विचारायचं की नाही? खरं तर आम्ही गेले 2-2.5 महिने सभागृहाच्या माध्यमातून, त्याचबरोबर स्टँडिंग कमिटी असो याच्या माध्यमातून या विषयावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले, अनेक व्हिडिओज दाखवले, अनेक फोटोज दाखवले की नालेसफाई होत नाहीये प्रॉपर। आणि त्यावेळेला प्रशासनाने आम्ही विरोध करतो आहे, विरोधक हे विरोध करणारच या अँगलने कदाचित आम्हाला घेतला असावा। आम्ही खरंच पोटतिडकीने सांगत होतो की नालेसफाई व्यवस्थित होत नाही, तुमचे कंत्राटदार जे आहेत ते फसवणूक करत आहेत। तुम्ही जेव्हा व्हिजिट्स करता, म्हणजे महापौरताई असोत किंवा अन्य कोणी प्रशासनातील अधिकारी असो, हे जेव्हा व्हिजिट्स करतात तेव्हा ते कॉन्ट्रॅक्टर प्रॉपर सगळे यंत्रणा मनुष्यबळ घेऊन उभे असतात, नालेसफाई चालू आहे हे दाखवतात, परंतु जेव्हा पाठ फिरते तेव्हा ती नालेसफाई होत नाही। अनेक ठिकाणी वारंवार आम्ही त्याचे फोटोज, व्हिडिओज, अगदी मिठी नदीतून आम्ही बोटीने प्रवास करून पण पाहिला, तेही दाखवलं, परंतु प्रशासन अतिशय ढिम्म पद्धतीने काम करत होतं, कुठेही आम्हाला गांभीर्याने घेत नव्हतं। आणि त्याची ही परिणिती आहे। आज जो काही पाऊस पडला, हा काही मुसळधार पाऊस म्हणता येणार नाही, हा थोडाच पाऊस पडलाय। पहिल्या पावसामध्ये मुंबई थोडीफार तुंबते, नाही अशातला भाग नाही, कचरा असतो, पालापाचोळा असतो, त्यांनी होतो, पण ज्या पद्धतीने आज मुंबई तुंबली गेली
तर मला वाटतं की हा प्रशासनाचं फेल्युअर आहे आणि जे काही 250 कोटीचं बजेट नालेसफाईवर खर्च केलं ते मला वाटतं सगळं पाण्यात गेलं. आपण ही दृश्य हा पुन्हा एकदा मुंबईकरांचा पैसा बघूया. पाण्यात ज्या गेला. वेळेला यशवंत किल्लेदारजी महापौरांचा दौरा सुरू होता, आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे त्या ठिकाणी होत्या आणि पालिकेचेच अधिकारी महापौरांच्या समोर तिथल्या उघड्या असलेल्या एका मॅनहोलमध्ये कोसळतायत. म्हणजे एखाद वेळेस काळजाचा ठोका चुकावी अशी घटना आहे. ते मॅनहोल आहे, नशीब बलवत्तर म्हणून ते केवळ कमरेपर्यंत बुडाले ह्याच्यामध्ये आणि त्यांना तिथे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे. म्हणजे ही नाले सफाई, ही गटारांची सफाई ज्याच्यामध्ये आपल्याला समजत पण नाहीये. म्हणजे दुःख वाटतंय, संताप येतोय आणि त्याच्यात पुढे जाऊन हसू येतंय. आता काय हताश होऊन हसू येतंय हो या गोष्टीवरती एक नागरिक म्हणून. मला अखिल चित्रे यांच्याकडे जायचंय. अखिल चित्रेजी काय म्हणायचं ह्याला? काय म्हणायचं, आनंद घ्या आनंद. ऐकलं ना तुम्ही महापौर मॅडम काय म्हणाल्या की पाऊस पडतोय आता, तर पावसाचा मुंबईकरांनी आनंद घ्या, आम्ही पण आनंद लुटायला रस्त्यावर आलो आहोत. तुम्ही ऐकून घ्या, तुमच्याकडे ती बाईट असेल. आणि आत्ताच तुम्ही वर्णन केलं की कशा प्रकारे एक अधिकारीच मॅनहोल मध्ये वाहून जात पडणं वाचला, तो कमरेपर्यंत पडला, पण महापौर मॅडम काही जराही हल्ल्या नाही. ते त्याच्यानंतर बोललं की आनंद घ्या. आता मला कळत नाही की वारंवार आमच्यावरती शिवसेनेवरती आरोप करायचे जेव्हा पाणी तुंबलं तर. आता हे जे काही इतके कोटी आणि कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि तरी सुद्धा पहिल्या पावसात मुसळधार पाऊस देखील याला म्हणता येणार नाही, तरी सुद्धा सगळीकडे ज्या प्रकारे पाणी तुंबलेलं आहे, ज्या प्रकारे पैशाचं उधळण या सरकारने केलं, आता त्याचं उत्तरे काय देणार आहेत? आता तर त्यांच्याकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे सत्तेत तेच आहेत. आता जर रेल्वेच्या ठिकाणावर पाणी भरत असेल किंवा MMRDA वरच्या इथे पाणी भरत असेल, तर त्यांच्याबरोबर जे काही संयुक्त बैठका घ्यायच्या आहेत किंवा काय निर्णय घ्यायचे असतील, तर मला असं वाटतं की सत्तेत तेच आहेत. मग आता कशाला ते घेता येत नाहीये? 7 STP प्लांट हे शिवसेनेच्या कार्यकाळात करण्यात आले होते. मी जे काय ऐकलं थोडंफार, जेव्हा हे सत्तेत आले ते म्हणाले की आम्ही आणखीन 7 बनवणार आहोत. ते कुठे आहेत ते 7? कुठे गेले ते पैसे? ते का बनवले नाहीत? आणि होल्डिंग प्लांट जे काय वॉटर होल्डिंग टँक्स बनवले गांधी मार्केटला आणि हिंद माताला, ते तुम्हाला नीट ऑपरेट पण करता येत नाही. तर जर ते नीट ऑपरेट केले असते, ते तर ऑलरेडी आम्ही बनवलेले आहेत, ते जर नीट ऑपरेट केले असते तर तरी सुद्धा इतकं पाणी तिथे तुंबलं नसतं, पाण्याचा निचरा झाला असता. परंतु तुम्हाला प्रत्येक गोष्टीत फक्त शो शायनिंग करायचं आहे. महापौरांनी त्यांचं पुअर परफॉर्मन्स हे मुंबईत दाखवलेलं आहे आणि ते मुंबईकर जनतेने पाहिलेलं आपण देखील पाहिजे. गणेश कणकर हसतायत, मला वाटतं त्यांना बोलायचं काय ह्याच्यावरती. गणेश कणकरजी. नाही, मी या विषयांवरती तसा हसत नाही. मी फार गंभीर माणूस आहे. माझ्यासोबत यशवंत किल्लेदार सभागृहात असतात, त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. मी हसत होतो ते अखिल चित्रे यांच्या ते जे काही बोलत होते ते मी ऐकत असताना मला खरं नवल वाटलं. हे खरं आहे की यापूर्वी मुंबई शहरामध्ये 7 STP प्लांट उभे राहिलेले आहेत. नद्यांवरती नवीन प्रकल्प उभे राहिलेत. आता ते हे म्हणतील आमचेच आहेत, हरकत नाही, ते पंतप्रधानांच्या योजनेतनं सगळं ते आता सुरू आहे. आम्ही काही त्यांचे श्रेय काढून घेणार नाही. पण त्यांनी 4 महिन्यातच नवीन शोध लावला की नवीन STP प्लांट कसे उभे राहिले नाहीत. STP प्लांट म्हणजे काय, त्याच्यात स्लजिंगची व्यवस्था कशी असते, पाणी कसं रिट्रीट केलं जातं हे थोडं समजून घेतलं तर ते प्लांट उभे राहायला किती वर्ष लागतात हे त्यांना कळेल. असो, आज हा काही त्यांचा विषय नाहीये. मुळात असं आहे की आज मुंबई शहरामध्ये 200 मिलीमीटर रात्रीचा पाऊस पडलेला आहे. कमी वेळामध्ये मुंबई शहरात पाऊस पडण्याच्या ज्या अलीकडच्या गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये ज्या काही घटना वाढलेल्या आहेत त्यापैकी ही कालची घटना आहे. अतिशय कमी वेळामध्ये खूप मोठा पाऊस मुंबई शहरात पडला आणि मी आज सकाळपासून हे सगळं पाहतोय. मी सुद्धा माझ्या परिसरात फिरतोय. आज मुंबईमध्ये टीका आमच्यावर जरूर करा, त्याबद्दल काही हरकत नाही, पण अंधेरी सबवे हा अर्ध्या तासानंतर सुरू झाला. मिलन सबवेच्या बाबतीत तसं आज काही बातमी नाहीये. हिंदमाताचं पाणी हे सकाळच्या वेळेला जेवढं होतं त्यानंतर ते ओसरलं. आज मुंबई शहरामध्ये कुठेही ट्रॅफिक जाम आहे, लोकांची ये जा बंद झालेली आहे, BSTच्या बसेस रस्त्यात बंद पडलेल्या आहेत, लोकांना कुठेही मुंबई शहरात इथे तिथे जाता येत नाही, अशी स्थिती आज काही ओढवलेली नाही. बघा, आम्ही यापूर्वी देखील टीका करत असताना कधीही मुंबई शहरात पाणी तुंबणार नाही असं आमच्या कुठल्याही नेत्यानं कधीच म्हटलेलं नव्हतं. मुंबईची स्थिती ही काय भौगोलिक आहे तुम्हालाही माहितीये, आम्हालाही माहितीये.
मी जिथे राहतो तिथे आमच्याकडे पाणी तुंबण्याचे प्रकार पूर्वीपासून होत आहेत आणि ते याही नंतर होत राहणार आहेत. परंतु या पाण्याचा निचरा करण्याची जी व्यवस्था उभं करण्याचा जो भाग होता तो अधिक कसा कार्यक्षम करता येईल यावर आपण चर्चा करत होतो. आणि मला हे मी आवर्जून सांगेन की आम्ही केवळ चर्चा करतो म्हणून नाही, तर मुंबई शहरामध्ये महापौर, उपमहापौर, मी स्वतः सभागृह नेता, स्थायी समितीचे अध्यक्ष, आम्ही सर्व विशेष समित्यांचे अध्यक्ष आम्ही एकत्रपणे फिरलो. मिठी नदीचा दौरा करत असताना काँग्रेसचे अशरफ आझमी असो, MIMचे असो, शिवसेने उभाटा गटाच्या पाटणकर असो, आम्ही सगळे एकत्र फिरलो. रेल्वेच्या ट्रॅकवर आम्हाला अधिकाऱ्यांनी नाही सांगितलं तरी आम्ही जाऊन तिथे बघितलं की बाबा इथून नेमकं पाणी क्रॉस होताना काय अडचण होते. असं आहे की मुंबई शहराच्या या स्थितीबद्दल आज आम्ही एवढंच तुम्हाला अभिमानानं सांगेन की पाऊस सकाळी आला असेल तो आला असेल, पाण्याचा निचरा ज्या वेगानं आज मुंबई शहरात झालाय कुठेतरी याची दखल तुम्हाला घ्यावी लागेल. मुंबई शहरामध्ये जो आता आरोप आमच्यावर झाला कंत्राटदार, अहो असं कधी आजपर्यंत घडलं होतं का की मुंबई शहरामध्ये कुठेतरी नाले सफाईचं कंत्राट निघते आणि कंत्राटदार टेंडर भरायला तयार नाहीये. असं पहिल्यांदा घडलं. याचं कारण मी पहिल्या दिवसापासून सभागृहात आणि प्रेसमध्ये म्हणालो की जे फसवे आकडे आहेत ना हे कसले होते, तर अर्ध डेब्रिज भरायचं, अर्ध वरती गाळ टाकायचं आणि त्याचे पैसे घ्यायचे. हे वर्षानुवर्ष सुरू होतं. यावेळेला पहिल्यांदा असं मुंबईत घडलं की नाले सफाईसाठी टेंडर भरायला लोक पुढे यायला तयार नव्हती, कारण भीती होती जर गडबड केली तर कारवाई होईल, आणि कारवाई नाही नुसती तोंडी नाही तर जेल सुद्धा होईल, FIR दाखल होतील. आणि त्यामुळे तुम्ही बघा 31 मे नंतर सुद्धा नाले सफाई सुरू आहे. म्हणून जे आकडे येत आहेत ना 110%, 120, त्याच्यावर पण टीका झाली. 120% कशी झाली, तर हे जे फसवे आकडे प्रत्येक वर्षी येत होते ना त्याच्या 120% झाली. आम्ही त्याच्यावरही समाधानी नाही आहोत, हे सुद्धा आज सांगतो. ही साखळी आम्हाला तोडायची आहे. काही अधिकारी खरंच चांगलं काम करतायत आणि काही अधिकारी मात्र कंत्राटदारांसोबत बसून हे जे सगळं करतायत ना त्याची साखळी आम्हाला तोडायची आहे. हे सोपं नाही आहे, आम्हाला कल्पना आहे त्याचा आम्हाला त्रास होणार आहे, पण आम्ही तोडणार, कारण मुंबईकरांची बांधिलकी आहे आमची, हे नक्की सांगतो. असं तुम्ही जे सांगताय ज्या पद्धतीनं हे काम केलं जातंय, अनेक ठिकाणी तर लहान मुलांकडनं नाले सफाई करून घेतल्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले. आपण बोलूया चर्चेच्या उत्तरार्धात त्याकडे. मात्र यशवंत किल्लेदार, जे आता खणकरांनी सांगितलेलं आहे, पटतंय तुम्हाला हे खरंच या पद्धतीनं काम झालेलं आहे? ते म्हणतायत आम्ही सर्व पक्षीयांना घेऊन पाहणी केली. नाही, मुळात एक लक्षात घ्या, खनकर साहेबांना त्यांच्या ह्या मताशी मी सहमत आहे की सर्व पक्षांच्या लोकांना घेऊन त्यांनी पाहणी नक्की केली आहे, नो डाऊट. परंतु पाहणीच्या वेळेला, पाहणी करताना हे पाहणी दौरे जे असतात हे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टरला आदल्या दिवशी कळवले जातात. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर काय करतो, पाहणीच्या वेळेला सगळी यंत्रणा इंटॅक्ट ठेवतो, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लावतो, जेणेकरून दिसताना दिसतंय की चांगल्या पद्धतीने नाले सफाई होते. परंतु जेव्हा पाठ फिरते किंवा त्याच्यानंतर अनेक फोटोज, अनेक व्हिडिओज आम्ही सभागृहात दाखवलेत की नंतर काय होतं, नंतर नालेसफाईमध्ये कशी हलगर्जीपणा कॉन्ट्रॅक्टर लोक कळतात. आता ह्यांना कॉन्ट्रॅक्टर नाही मिळाले हा वेगळा विषय आहे, तर त्याच्या खोलात मला जायचं नाहीये. का मिळाले नाहीत, कसे मिळाले नाहीत, नंतर कसे मिळवले गेले, हा एक वेगळा विषय, तो आजचा विषय नाहीये. परंतु कॉन्ट्रॅक्टर हा स्वतः ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करतोय की काही, हा एक प्रश्न तिथे होता. आणि जो डेब्रिजचा विषय तो काही पूर्वी झाला, यंदा झाला नाही अशातला भाग नाही, यंदाही झाला. अनेक वेळेला तिथे बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा नगरसेवकांनी ते शो केलंय की डेब्रिज टाकलं गेलंय आणि तेच डेब्रिज उचलून पुन्हा लॉरीमध्ये भरून तो वजन दाखवलं गेलं, ते यंदाही झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की हा प्रशासनाचा जो काही फेल्युअरनेस आहे तो फेल्युअरनेस आपण मान्य करायला हवा की गेले 4 वर्ष प्रशासक काळामध्ये हे अधिकारी लोक खूप मोठ्या पद्धतीने म्हणतात ना, त्यांचा एक कल्ली कारभार झालाय, ते लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीयेत अशी परिस्थिती आहे. आणि केंद्रात, राज्यात किंवा मागचे 4 वर्ष प्रशासक यांचाच आहे ना, त्यामुळे अगोदरच्या गोष्टींपेक्षा आता नेमकं काय चालू आहे. आज तुम्ही हे दृश्य जे दाखवताय, महापौर मॅडमच्या समोर जो अधिकारी पडला, हा त्यांच्या समोर पडला ना हो, आणि तो ज्ञात व्यक्ती आहे, तो महानगरपालिकेचा कर्मचारी आहे. जर त्या ठिकाणी महापौर मॅडमचा दौरा व्हिजिट नसती आणि एखादा अज्ञात गृहस्थ पडला असता तर काय झालं असतं. काही वर्षापूर्वी एल्फिस्टनला डॉक्टर अमरापूरकरांचा असाच एक इन्सिडेंट झाला होता आणि त्यात ते दगावले होते. आता ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी ही घ्यायला पाहिजे सत्ताधारी म्हणून.
सकाळी मला वाटतं कुठल्या तरी चॅनेलनी काजूपाडा इथलं पण ते जे स्ट्रॉंग वॉटरचं झाकण नसलेलं एक चेंबर दाखवलं किंवा तिकडे अंधेरी सबवेचं झाकण नसलेलं चेंबर दाखवलं. अनेक दृश्य टीव्हीवर दिसली. आम्ही रस्ती फिरताना बघितलं की गाळ स्ट्रॉंग वॉटर लाईनचा जर पाहिलं ना तो नीट निचरा होतच नव्हता. त्याचं कारण असं आहे की तिथे नीट सफाई झाली नाही आणि हे आपल्याला मान्य करावं लागेल. ठीक आहे, सत्ताधारी विरोधक हा विषय बाजूला ठेवून आपण ते मान्य करावं लागेल. नाही, आणि हे अतिशय मी एक गंभीर आहे. यामध्ये जोडण्याचं मला परवानगी द्या. हा, हे जे खडकरजी. किल्लेदार साहेब तुम्ही म्हणालात तर असं आहे की ज्या वेळेला आपण पाणी केली कुर्ला, त्याच्यानंतर म्हणजे गोवंडीला जिथे लोकल नगरसेवक आहेत, आणि त्याच्यानंतर देवनारचा नाला हा आम्ही सांगितलेला नव्हता. आमचा वाहनांचा ताफा आम्ही न सांगता थांबवला आणि त्या ठिकाणी व्हिजिट केली. असं नाही की आम्ही प्रत्येक ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगून व्हिजिट केली. एवढंच मला सांगायचं आहे. बर, मला अखिल चित्रेंकडे यायचंय. सत्ताधाऱ्यांना ज्याप्रमाणे प्रश्न विचारले जातात आणि तो विचारायचा आपला हक्कही आहे, कारण ते सत्ताधारी आहेत, सत्ताधारी म्हणून तिथे बसलेले आहेत, मत देऊन त्यांना निवडण्यात आले. मात्र विरोधकांना सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे. विरोधी पक्षामध्ये ज्या वेळेला तुम्ही बसता त्यावेळेला सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारे विरोधक म्हणून अपेक्षेने तुमच्याकडे बघितलेलं असतं. विरोधकांनी का बरं यापूर्वी आवाज नाही उठवला? नालेसफाईची कामं झाली नाहीत हे आत्ता माध्यमांनी आवाज उठवल्यानंतरच विरोधकांना का सुचतंय? यापूर्वी एक दोनदा नालेसफाईची कामं झाली नाहीत हे विरोधकांनी फार फार तर एक दोनदा मांडलं असेल. आहे सोशल मीडिया, का प्रभावीपणे वापरता आला नाही तुम्हाला? आहे तुमच्या हातामध्ये माध्यमं, का तुम्हाला वापरता आली नाहीत? आम्ही वापरला ना. बरं, पहिलं मी आपल्याला एक उत्तर देतो की कणकर साहेबांना खूप हसू येत होतं जेव्हा मी बोललो तेव्हा एसटीपी प्लांट बद्दल. तर ते एसटीपी प्लांट बद्दल म्हणणं माझं नव्हतं. त्यांचे सुपर कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी सध्या फिरतायत ना, किरीट सोमय्या आणि दुसरे त्यांचे सुपर महापौर अमित साटम, जरा वक्तव्य काढून बघा. हे तेच म्हणाले होते की आम्ही 7 नवीन बनवू. मी फक्त त्याचं त्यांना आठवण करून दिली. आता मी येतो तुमच्या मुद्द्यावरती. काय आहे ना, मीडियाला पण नेहमी स्वारस्य नसतं प्रत्येक गोष्ट कव्हर करायला. तुम्हाला कोण म्हणालं की विरोधी पक्षाच्या लोकांनी त्याच्यावरती आवाज उठवला नाही? आता किल्लेदार साहेब इकडे ऑन एअर आहेत. मी आवाज ऍब्सोल्युटली उठवला नाही असं म्हणत नाहीये. मी असं म्हणत नाहीये. तुम्ही आवाज उठवला. आमच्याकडेही त्या बातम्या आहेत. यशवंत किल्लेदार त्या स्पीड बोटीमधनं, मिठी नदीमधनं त्यांनी पाहणी दौरा केला. ह्याची दृश्य मला अजूनही उठवतात. ते उभे होते त्या बोटीवरती. ही दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर मला चांगली आठवतात. आम्ही त्या बातम्या दाखवलेल्या आहेत. पण तो आवाज पुरेसा नव्हता हे माझं म्हणणं आहे. आवाज पुरेसा काय? आवाज उचलला विरोधकांनी. आता आवाज कसं माध्यम दाखवतील, कसं ते माध्यमात समोर येईल? समाज माध्यमांचं तुम्ही सांगितलं तर आमच्या तुम्ही फेसबुक पेजवर जाऊन पहा, आमच्या ऑफिशियल पेजवर पहा, तर तिथे वारंवार आवाज त्याबद्दल उचललेला आहे. आमचे नगरसेवक वारंवार त्या वॉर्डात तिथे आवाज उचलत आहे. परंतु काय आहे ना, जर कोणाला ऐकायचंच नसेल, मी हे सत्ताधाऱ्यांबद्दल म्हणतोय, आपल्याबद्दल नाही, जर कोणाला ऐकायचंच नसेल आणि त्याच्यासमोर किती आपण आरडाओरड केला तर त्याचा काही अर्थ उरत नाही. आता हे म्हणाले की आम्ही चर्चा केली. अहो, तुम्ही चाय पे चर्चा केली, नाले पे चर्चा केली का कॉन्ट्रॅक्टर बरोबर चर्चा केली? परंतु परिस्थिती ही आहे ना की मुंबई आज तुंबली. आज इतक्या जोरात पाऊस नसताना देखील मुंबई तुंबली. तुमच्या महापौरांना रस्त्यावर जाऊन ते जे काय महापौर प्रदर्शन झालं त्याची पाहणी करावी लागली. तुमच्याच महापौरांच्या नजरेसमोर एक अधिकारी तिकडे वाहून जाता जाता वाचला. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? तुम्ही करणार आहात की नाही करणार आहात याचं उत्तर तुम्ही मुंबईकर जनतेला देणं गरजेचं आहे. कारण वारंवार तुम्ही शिवसेनेवर आरोप करायचा, पण आज गेले अनेक वर्ष शिवसेना सत्तेत नाहीये. तुमचेच ऍडमिनिस्ट्रेटर तिथे होते आणि आज तुम्ही सत्तेत आहात. तर त्याच्यावरती काहीतरी करणं गरजेचं आहे आणि आपण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, सत्ताधाऱ्यांना तोडफोड राजकारण करायला करोडो रुपये खर्च करायला वेळ आहे, परंतु इकडे मुंबईकर जनतेला किंवा तिकडे स्थानिक लोकांना त्रास होऊ नये त्याच्यासाठी काम करायला त्यांना वेळ नाहीये. बाकी सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे. आणि दौरे एकत्र केले म्हणतात. हो, तुम्हीच पाहिलं असेल, आपण पण ही बातमी केली, मान अपमानाची बातमी. महापौर आणि उपमहापौर कसे वेगवेगळे दौरे करत होते. तर म्हणून त्यांनी एकत्र दौरा बिवरा केला त्याच्याबद्दल त्यांनी सांगू नये. लोकांची मेमरी इतकी शॉर्ट टर्म नाही. मला गणेश खणकरांकडे हा मुद्दा घेऊन यायचा आहे. गणेश खणकरजी, कामं केली तुम्ही म्हणताय. कामं जर केली असतील, तुम्ही जर दौरे एवढे केले असतील, तर त्यावेळेला एवढ्या सगळ्या प्रशासनाला
पाऊस झाल्यानंतर रेल्वे ट्रॅकवरती माती वाहून येऊ शकते हे लक्षात आलं नसेल का? पाऊस झाल्यानंतर या भागामध्ये पाणी साचू शकतं, मग पाऊस पडायच्या आधी आपल्याला उपाययोजना केली पाहिजे हे लक्षात आलं नसेल का? या ठिकाणी कचरा वाहून जाऊ शकतो हे आपल्याला उपाययोजना आधी करायला हवी हे सुचलं नसेल का? अनुभवी एवढे अधिकारी आहेत प्रशासनातले, अनेक वर्ष त्या भागात काम केलेले अधिकारी आहेत. आपण आधी प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना का करत नाहीत? नाले सफाई हा एवढा एकमेव शब्द घेऊन आपण का बसतोय? आपण चौफेर सुरक्षा यंत्रणा का तिथं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेत नाहीत? असं आहे की रेल्वेच्या बाबतीत तर रेल्वेची स्वतंत्र यंत्रणा काम करत असते. आम्ही ज्या वेळेला मान्य आहे, उषानगरला, प्रश्न विचारणं सत्ताधारी म्हणून काम आहे ना, आपल्या शहरात आहे ना ती. मी तेच तुम्हाला सांगतोय, उषानगरला जिथे आम्ही आशा मराठेंचा वॉर्ड लागतो आणि प्रीती पाटणकर यांचा आजूबाजूला वॉर्ड आहे, काही ठिकाणी आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. त्यांचं काम आमच्या डोळ्यात देखत सुरू होतं. जिथे कुर्ल्याला पूर्व बाजूला जिथे मी म्हणालो की रेल्वे ट्रॅकवर आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला रोखलं की याच्या पलीकडे तुम्ही जाऊ नका, कारण हा धोकादायक ऍक्सिडेंट प्रोन एरिया आहे. त्या ठिकाणी सुद्धा रेल्वेचे कर्मचारी काम करत होते. पण असं आहे की रेल्वेच्या काही गोष्टींमध्ये हद्दीमध्ये हे त्यांचं काम ते स्वतः करतात, ते तिथे इतरत्र कोणाला ते प्रवेश देत नाही. आमच्या 2 बैठकाही त्यांच्या बाबतीत झाल्या, कारण मी माझ्या वॉर्डात ठीक आहे, रेल्वेचं आपण समजून घेतलं, इतर आणि गोष्टींचं काय? त्या भागातही लक्षात आलं की त्यांची यंत्रणा ते काम करत असतात. राहता राहिला तुम्ही जो सारखा विषय विचारताय, असा आहे की आम्ही ज्यावेळेला दुसऱ्यांदा त्याच परिसरात मी देवनारला गेलो, देवनारला पहिल्यांदा गेलो, कुठे देवनार कत्तल घाण्याच्या मागची गोष्ट सांगतोय. 15 दिवसानंतर तिथे तीच परिस्थिती जेव्हा आढळली तेव्हा मी अधिकाऱ्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जो ते फ्लोटिंग मटेरियल जे येण्याचं जे प्रमाण आहे हे येत्या काही वर्षामध्ये जे काही वाढत चाललेलं आहे त्याचा परिणाम आहे. असं आहे की यशवंत किल्लेदार माझ्यासोबत सभागृहामध्ये तेही गटनेते आहेत, नगरसेवक आहेत. चर्चा ज्याची आपण म्हणतो, तर केवळ माझ्या बोलण्यावर जाऊ नका. आता सभागृह युट्यूबवरती लाईव्ह आहे. सभागृहामध्ये चर्चा होत असताना कोण कुठल्या विषयावर चर्चा करतो, 3-3 तास लोकांनी भाषणं केलेली आहेत. ती कुठल्या विषयावर भाषणं केली ऐकली तर तुम्हाला नम्रताची हसू येईल. आणि मी सभागृहामध्ये माझं समारोपाचं 1 तास 27 मिनिटाचं माझं भाषण आहे. मी काय विषय मांडले ते तुम्ही एकदा बघा. असं आहे, मुंबईकर उघड्या डोळ्याने बघत असतो. आम्ही जर काही चुकलो, म्हणजे आज आमचा हा पहिला पावसाळा आहे, आम्ही सत्तेवर येऊन आता 15-16 तारखेला निकाल लागल्यानंतर आम्ही फेब्रुवारी महिन्यात महापालिकेत आलो. आज जूनचा पहिला आठवडा आहे, 4 महिने झाले. आम्हाला जेवढं प्रामाणिकपणे काम करता आलं आम्ही करण्याचा प्रयत्नही करतोय. एक मात्र तुम्हाला सांगतो, जो तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारतायत तो होय, सत्ताधारी म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणं वाजवी आहे, आम्ही त्याचं उत्तर देणं बांधील देखील आहोत. पण मी एवढं मात्र नक्की सांगेन, आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आता जे महापौरांचं तुम्ही सांगितलं तर ते दृश्य मी सकाळपासून बघतोय. ते पाणी जाण्याचं चेंबर आहे, त्याच्या बाजूला एक बॅरिकेटिंग लावलेले आहेत. कदाचित तो अधिकारी महापौर येत आहे त्या हिशोबाने तो पुढे आला असेल आणि तो पडला. याबद्दल काही सावरासावर करण्याची गरज नाही, ते अत्यंत चुकीचं होतं. अधिकारी पडला काय, सामान्य व्यक्ती, त्याला दुखापत झाली तर त्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न येतोच. त्यातनं सुटका नाहीच आहे माझी, मी काही त्याचं समर्थन करणार नाही. पण अंधेरी सभेचा विषय, मी स्वतः अंधेरी सभेवरती ज्या दिवशी पहिल्या दिवशी पाऊस झाला तिथे मी स्वतः होतो. आता मध्ये पाऊस झाल्यानंतर मी स्वतःही तिथे गेलो. जवळपास 18 मीटरचा तो डाऊनफॉल आहे. तिथे काय करता येईल याची चाचपणी आम्ही गेली 3 महिने करत आहोत. पण जेव्हा लक्षात आलं की 450 कोटी रुपये खर्च करून जर तिथे पर्यायी व्यवस्था करायची तर ती व्यवहार्य आहे का, आम्ही तिथे म्हटलं थांबा, याची व्यवहार्यता तपासल्यानंतरच हा प्लॅन आपण पुढे नेऊ शकतो. आम्ही काम नाही करत आहोत. हिंद माताचा विषय केला यावेळी 15 मेला यावेळेला हिंद माताचे पंप हे तयार होते. आम्ही अंधेरी वर्सोव्याला गेलो, त्या ठिकाणी आम्ही 1 सेकंदाला 6000 लिटरचं पाणी फेकलं जातं. ते कसं समुद्रात फेकलं जातं याचं प्रात्यक्षिक आम्ही त्या ठिकाणी बघून आलो. म्हणजे आम्ही आमच्या दृष्टीने काही एसी मध्ये कंपार्टमेंट मध्ये बसून किंवा पाऊस म्हणजे नाले सफाईची सुरुवात नव्हती झाली तेव्हा आमचे विरोधी पक्ष नेत्या नाले, मी प्रश्न केला म्हटलं आणि नेमकं बघितलं काय, म्हणजे टीका करणं माझं काही म्हणजे मला खणकरजी एक सांगा की आता मुंबईमध्ये मेट्रोचे प्रोजेक्ट्स येत आहेत, पुढे आता नवीन मोनोचे प्रोजेक्ट्स येऊ घातलेले आहेत, आणखीन काही फ्लायओव्हर्स कुठे कुठे प्रस्तावित आहेत, मग काय कुठले एक्सप्रेसवे येतील, मग काय रिंग मेट्रो येऊ घालतील, असे सगळे प्रोजेक्ट मुंबईत येत राहणार आहेत. इट्स अ मॅक्झिमम सिटी, बरोबर.
विकास काय आपण थांबवू शकत नाहीत, पण त्या विकासासाठी जे काय आपण ते पिलर्स उभे करायला खड्डे खोदू, काही भुयारी मार्गासाठी आणखीन काय बोगदे करू, तर त्याच्यासाठीचे जे काही त्या विकासासाठीचे जे काही खड्डे असतील, त्या खड्ड्यामध्ये साचणारं पाणी, त्या पाण्यामध्ये कोसळणारे मुंबईकर, हे पुढच्या काही वर्षांसाठी पावसाळ्यामधली परिस्थिती हीच असणार आहे का? मुंबईकरांनी यासाठी मानसिक तयारी ठेवायची का? हे एकदा सत्ताधारी म्हणून स्पष्ट करा. अजिबात नाही. का म्हणून? आम्ही त्या ठिकाणी बसलोय ते काही दरवर्षी चित्र दाखवण्यासाठी बसलेलं नाही आहोत. कुठेतरी हे जर बदलायचं असेल तर या मुंबई शहरामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून यामध्ये नक्कीच जसं मी मालाडचं सांगेन, आमच्या एका कधी होईल? नगरसेवकाने टाइम बाउंड काही आहे का? मुंबईतल्या स्टॉर्म ड्रेनेजची साईज वाढणार आहे का? आज एक पुरुष त्यामध्ये उभा राहू शकत नाही, एवढे छोटे मुंबईचे स्टॉर्म ड्रेनेजेस आहेत. 50 MM पाऊस मुंबईचे असं आहे की स्टॉर्म ते ड्रेनेजेस वाहून नेऊ शकतात, नम्रताताई- एवढीच फक्त नम्रताताई- क्षमता आहे. नम्रताताई, ती वाढणार आहे का? ते स्ट्रॉंग वॉटरचं नाहीये, ते चेंबर होतं. ऐकून घ्या, ते जे आज जी दृश्य आपण बघतोय ती दृश्याची म्हणत नाहीये मी ओव्हरऑल मुंबई शहराचा विचार करता म्हणतेय. मी तेच तुम्हाला सांगितलं. आमच्या मालाडला एका नगरसेवकानं, सिद्धार्थ शर्माने, AI तंत्रज्ञानाने त्याने 20 वर्षापूर्वी बंद झालेला नाला त्यांनी शोधून काढला. यावेळेला त्याचा परिणाम असा झालाय की मालाडच्या सभेमध्ये जे पाणी जमायचं ते कमी झालं. मी काही एका रात्रीत चमत्कार होईल या मताचा मी अजिबात नाही. आम्हाला प्रचंड काम करावं लागणार आहे. द्रुतगती महामार्ग जिथनं रेल्वेचे क्रॉसिंग होतात आणि ज्या ठिकाणी नवीन वस्त्या आता उभ्या राहत आहेत त्या ठिकाणी जे काही नाले बंद करणं. मी तुम्हाला मानखुर्द गोवंडीचं सांगतो. आता आम्ही जे फिरत होतो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की या नाल्यांची पातमुख जिथे खाडीला पाणी मिळतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एका विशिष्ट समाजाकडनं जी बांधकामं चालू आहेत, जी आता काही बांधकामं तोडली आता आपण देवनार गोवंडीमध्ये, ती जर पाहिल्यानंतर आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय याचं संकट आपल्या पुढे आपल्या लक्षात येईल. मी काय या निमित्ताने सुटका करण्यासाठी मी अजिबात बोलत नाही, मी पहिलं स्पष्ट करतो. पण ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आम्हाला त्याचा काय करावं लागेल याचा आम्हाला अंदाज आलेला अगदी आहे. खडकरजी, आता तात्पुरते उपाय करूनच हा पावसाळा आपल्याला काढायला लागणार आहे. आता लॉंग टर्म उपाय करायला वेळही नाही आणि आता या क्षणाला ते होणारही नाहीयेत. मात्र पुढच्या वर्षी काय होऊ शकतं? आता या घडीला जर मुंबईतल्या 100 ठिकाणी जर पाणी साठत असेल तर पुढच्या वर्षी ते 100चा आकडा 50 वर येणार आहे का? किंवा 75 वर येणार आहे का? आपण पुढच्या वर्षी 1 जूनला याची चर्चा घ्यायची का गणेश खडकरजी पुन्हा एकदा? मी तुम्हाला आता स्पष्ट सांगतो. पुढच्या वर्षी आत्ताच म्हणून सांगतो, नाले सफाईची सुरुवात ही जानेवारीच्या एंडला फेब्रुवारीमध्ये तुम्हाला झालेली दिसेल. गटनेत्यांच्या बैठकीमध्ये हा जो प्रत्येक गल्ल्यांमधला जो स्वच्छतेचा प्रश्न आहे, हा प्रश्न दत्तक वस्ती योजनांकडनं काढून मुंबई महापालिकेने जी पूर्वी 10, 15, 20 वर्षापूर्वी मुंबई महापालिका स्वतः वर्षभर करत होती, अगदी तीच पद्धत आम्ही परत आणण्याचा आता प्रयत्न करतोय. बर, किल्लेदारजी, हा वेळ द्यायचा का सत्ताधाऱ्यांना? तुम्ही आहात सभागृहात. मुळात मला एक सांगा की जर तुम्हाला नालेसफाई करायची आहे तर नालेसफाई करायला तुम्हाला पावसाच्या अगोदर 2-3 महिनेच का करता तुम्ही? असं महानगरपालिकेच्या कोणत्या मॅन्युअल मध्ये लिहिलंय की ते पावसाळ्यापूर्वच करायचे? वर्षभर करा ना नालेसफाई, कोणी अडवलंय तुम्हाला? आणि हे 250 कोटी एकदा 2 महिन्यामध्ये खर्च करण्यापेक्षा वर्षभर करा, महिन्याला करा तुम्ही नालेसफाई. तुम्हाला कोणी अडवलंय? काम करायचं असेल ना खरोखर मनापासून तर करता येतं, फक्त ती इच्छा असायला पाहिजे. आता खनकर साहेबांनी एक रेल्वेचं उदाहरण दिलं. रेल्वेच्या ट्रॅकमध्ये जो कचरा वगैरे सगळा साचलेला असतो तो रेल्वेने उचलायचा असतो, परंतु त्याला पैसे माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिका देते. मग महानगरपालिकेचं काम नाही का तो उचलला जातोय की नाही पाहायला पाहिजे. त्यांनी गोवंडीचं आता उदाहरण दिलं. माझ्याकडे काही आता सकाळचेच व्हिडिओज आहेत, तुम्हाला दाखवतो. गोवंडीच्या जवळपासचे साकी नाका आणि तुमचं ते चांदिवली वगैरे परिसरात लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. हे बघा, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की तुम्ही ब्लाइंड व्हिजिट केली असेल, पण ब्लाइंड व्हिजिट केली तरी स्थानिक वॉर्ड मधल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना ते कळतंच. त्यामुळे विषय असा आहे की प्रत्येक वेळेला आपण प्रयत्न करत नाही असं मला म्हणायचं नाही. प्रयत्न नक्कीच होत आहेत,
पण ते प्रयत्न आपले तोकडे पडत आहेत आणि तोकडे जर पडत असतील तर त्याच्यावर आपण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांमध्ये भांडण्यापेक्षा एकत्र येऊन ही नालेसफाई कशी होईल आणि लोकांना कसं सुसह्य जीवन देता येईल याच्यावर प्रयत्न करणं गरजेचं आहे. सभागृहात मी वारंवार खनकर साहेबांनाही माहिती आहे की मी नेहमी बोलतो की एकाच विषयावर सगळे वक्ते सभागृहाचा वेळ घेत असतात, नाहक चर्चा होत असते, मूळ काही त्यातून आउटपुट येत नाही. आणि जसं आता खनकर साहेबांनी सांगितलं की मी किती वेळ बोललो या विषयावर, माझं देखील ह्या मागच्या 5-10 मीटिंग मधला रेकॉर्ड काढा, मी नालेसफाईवर किती वेळा बोललोय. असं नाहीये की कोणी बोलत नाही, सगळ्याच पक्षाचे नगरसेवक या विषयावर बोलतायत. परंतु ही गोष्ट मान्य करायला हवी की काय तो 200 मिलीमीटर पाऊस कमी वेळात पडला असं खनकर साहेब म्हणत. यापूर्वी असे पाऊस पडले होते तेव्हा मात्र टीका करत होतो आपण. त्यामुळे हे टीका एकमेकांवर करण्यापेक्षा एकत्र येऊन ह्याच्यावर कॉन्क्रीट सोल्युशन काढणं कायमस्वरूपी हे महत्वाचं आहे आणि ते होताना दिसत नाहीये. आणि ते भविष्यात दिसेल असं सध्या तरी अगोदरच लोक गटारात व्हायला लागले. सध्या तरी सत्ताधारी सांगतायत की ते पुढच्या पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसेल, तर पुढच्या पावसाळ्यामध्ये नेमेची येतो मग पावसाळा असं म्हणायची वेळ आपल्यावर यायला नको, अशीच आपण या वेळेला प्रार्थना करूया, आशा बाळगूया की पुढच्या पावसाळ्यामध्ये स्टोरी काहीतरी वेगळी असेल. तुमच्या बोला तुमच्या ह्याच्यामध्ये दिसतायत क्लिप मध्ये की गटारीच्या अगोदरच लोक गटारात पडायला लागली आहेत. होय होय. आता ही जबाबदारी कोणाची आहे? ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अगदी मला मी पोटतिडकीने बोलतोय, मी राजकारण म्हणून बोलत नाही, मी विरोधक म्हणून बोलत नाही, मी पोटतिडकीने बोलतोय. राजकारण आणायलाच नको, कारण हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. 80,000 कोटीचं बजेट आहे, तिथे ही अशी परिस्थिती आहे जिथे आपण मोठमोठे नवीन प्रोजेक्ट आणतोय, मोठे प्रोजेक्ट करतो आणि ह्या साध्या गोष्टी आपण नागरिकांना देऊ शकत नाही. ही आमच्यासाठी निवडून गेलेल्या लोकांसाठी नामुष्की आहे. अगदी लोकांना, मतदारांना आम्ही काय उत्तरं द्यायची? खरंय आणि हाच आमचा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. जर या मॅक्झिमम सिटीचं प्रतिनिधित्व करायला जर आम्ही तुम्हाला निवडून देतोय तर तुम्ही आम्हाला काय देता याचा हिशोब आम्ही तुमच्याकडे मागतोय. तो हिशोब देण्यासाठी तुमच्याकडे काय उत्तर आहे ते तुम्ही तयार ठेवा, नाहीतर 5 वर्षानंतर पुन्हा निवडणूक येणार आहे आणि पुढच्या वर्षी पावसाळा येतोय. त्या पावसाळ्यामध्ये आता सत्ताधारी आम्हाला जे आश्वासनं देत आहेत त्या आश्वासनांची पुन्हा एकदा उत्तरं घेण्यासाठी, त्याची उजळणी करण्यासाठी आपण चर्चा करू पुन्हा. तुमच्या माध्यमातून मला खनकर साहेबांना आणि सत्ताधाऱ्यांना एक माझं विनंती आहे की नालेसफाई तुम्ही दर महिन्याला करा, काही गरज नाही पावसाची वाट बघायची. नाही अगदी, आणि याकडे खूप रॅशनल नजरेने पाहणं गरजेचं आहे, कारण प्रश्न मुंबईचा आहे, प्रश्न गंभीर आहे, ही राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय नजरा ज्या वेळेला याकडे लागतात, आंतरराष्ट्रीय शहर म्हणून याकडे आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला हा प्रश्न गंभीर असतो आणि या मॅक्झिमम सिटीकडे तितक्याच मॅक्झिमम दृष्टीने आपल्याला पाहणं अतिशय गरजेचं आहे. राजकारण बाजूला ठेवून त्या अतिशय रॅशनल दृष्टीने याकडे पाहणं गरजेचं आहे, कारण हा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुरा इथेच थांबतोय.